रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार कायम, पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही जाण्याची शक्यता. पक्षश्रेष्ठी चाकणकर यांचा राजीनामा घेणार, सूत्रांची माहिती. खराच्या अडचणीत वाढीची शक्यता, आता शिवनिका ट्रस्टची चौकशी होणार. खराच्या अघोरी कृत्यांचा धक्कादायक खुलासा, मंदिर परिसरात होते नकली साप आणि वाघाचं कातडं. अघोरी विधींच्या नावाखाली भाविकांकडून उकळायचा पैसे. भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग, आजही एसआयटी आणि नाशिक पोलीस करणार चौकशी. भोंदू अशोक खरातवर तिसरा गुन्हा दाखल, सरकारवाडा पोलिसात तिसरा गुन्हा दाखल. लैंगिक शोषण केल्याचा पीडित महिलेचा आरोप. भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात, जवळच्याच व्यक्तीनं दाखल केली तक्रार. तक्रारदाराच्या 7 महिन्यांच्या गरोदर पत्नीवर खरातकडून अत्याचार केल्याचा आरोप. घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणात सरकारकडून मोठा बदल, आता 14.2 किलोच्या सिलेंडरमध्ये असेल फक्त 8 ते 10 किलो गॅस. युद्धामुळे गॅस टंचाईवर मात करण्यासाठी सरकारचा निर्णय. विधान परिषदेतल्या 9 आमदारांचा आज निरोप समारंभ. उद्धव ठाकरेंचा, नीलम गोऱ्हेंचा देखील कार्यकाळ 13 मे रोजी संपणार. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा, सभागृहात खरात प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता. खराच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगीची शक्यता. धनगर आरक्षणासाठी आजपासून पुन्हा एल्गार, धनगर बांधव आझाद मैदानावर धरणं आंदोलन करणार. शरद पवारांची डिनर डिप्लोमसी, महाविकास आघाडीच्या आमदारांसाठी मुंबईत ठेवलं रात्रीचं जेवण. आज उपराजधानीमध्ये वंचित आणि काँग्रेसची मोर्चाची हाक, संविधान चौक ते संघाच्या कार्यालयापर्यंत काढणार मोर्चा. राज ठाकरेंनी आज पुन्हा बोलावली महत्वाची बैठक, शिवतीर्थवर होणार राज्यातल्या मनसे नेत्यांची बैठक. आज बीएमसीमध्ये बेस्ट समितीची बैठक, बैठकीमध्ये बेस्ट संदर्भातल्या विविध मुद्द्यांवर चर्चेची शक्यता. विदर्भातले ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89व्या वर्षी नागपुरात घेतला अखेरचा श्वास. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पथकराचा भुर्दंड, 2045 नंतरही एक्सप्रेसवे 10 पदरीकरणाचा प्रस्ताव, बीओटीवर प्रकल्पाची होणार उभारणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अनोखा विक्रम, भारतातले सर्वाधिक 8,931 दिवस सलग सरकार प्रमुखपदी राहणारे नेते बनले. एअर इंडियाची 2,500 उड्डाणं रद्द, युद्धाच्या 3 आठवड्यात मोठा फटका. आम्ही निराधार धमक्यांचा रणांगणावर सामना करतो, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा इशारा. अमेरिकेच्या सुवर्ण मुद्रेवर ट्रम्प, देश स्वातंत्र्याच्या 250व्या स्मृतीनिमित्त घडवणार नाणं, मात्र निर्णयाच्या कायदेशीर वैधतेबाबत प्रश्न. नाशिकचा पैलवान हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी, हर्षवर्धन सदगीरनं दुसऱ्यांदा पटकावला किताब.